नमस्कार. चला, आज आपल्या आजूबाजूच्या दुनियेत जरा डोकावून पाहूया आणि एका अशा रहस्याचा उलगडा करूया, जे आपण रोज अनुभवतो. हे रहस्य आहे पदार्थाच्या अवस्थांचं, म्हणजे स्टेट्स ऑफ मॅटर. आपल्या हातातला फोन असो, आपण पित असलेलं पाणी असो किंवा आपण श्वास घेत असलेली हवा, या सगळ्यामागे एकच विज्ञान दडलेलं आहे. चला तर मग हा इंटरेस्टिंग प्रवास सुरू करूया. अच्छा, कधी विचार केलाय का की फ्रीजमधून बाहेर काढलेला बर्फ थोड्या वेळाने पाणी होऊन जातो आणि त्याच पाण्याला जर आपण गरम केलं तर त्याची वाफ होते आणि ती गायब पण होते. म्हणजे बघा, पदार्थ एकच पण त्याची रूपं किती, 3. ही काही जादू नाही आहे. यामागे आहे शुद्ध विज्ञान आणि आज आपण याच विज्ञानाचा शोध घेणार आहोत. तर ह्या आपल्या विज्ञानाच्या खेळातले 3 मुख्य कलाकार आहेत. यांनाच आपण पदार्थाच्या 3 मुख्य अवस्था म्हणतो. पहिली आहे घन म्हणजे सॉलिड, दुसरी आहे द्रव म्हणजेच लिक्विड आणि तिसरी आहे वायू म्हणजेच गॅस. चला तर मग आपली ओळख करून घेऊया पहिल्या अवस्थेशी, म्हणजेच घन अवस्था म्हणजेच सॉलिड. घन पदार्थांची सगळ्यात मोठी खासियत काय, तर त्यांना एक ठराविक आकार असतो, म्हणजे एक फिक्स्ड शेप असतो, आणि एक ठराविक आयतन म्हणजे फिक्स्ड व्हॉल्यूम असतं. आता बघा, तुमच्या हातातला दगड किंवा पुस्तक तुम्ही कुठेही ठेवा, जमिनीवर ठेवा किंवा बॅगेत ठेवा, त्याचा आकार बदलतो का? नाही. आणि तो जेवढी जागा व्यापतो ती पण बदलत नाही. पण असं का होतं? याचं खरं कारण दडलंय त्यांच्या आतल्या कणांच्या रचनेत. कल्पना करा की एका क्लासरूममध्ये मुलं अगदी शिस्तीत आपापल्या बाकावर बसली आहेत. ते थोडेफार हलू शकतात, पण आपली जागा सोडून इकडे तिकडे फिरू शकत नाहीत, बरोबर? घन पदार्थांचे कण अगदी तसेच असतात. एकमेकांना घट्ट पकडून ठेवतात. ते फक्त आपल्या जागेवर थोडे कंप पावतात, म्हणजे व्हायब्रेट होतात. ओके, आता पुढे जाऊया आणि भेटूया दुसऱ्या अवस्थेला, द्रव अवस्था म्हणजेच लिक्विड. आता द्रवांची गोष्ट ना थोडी वेगळी आहे. त्यांना स्वतःचा असा ठराविक आकार नसतो. म्हणजे त्यांना तुम्ही ज्या भांड्यात टाकाल ते त्याचा आकार घेतात. पाण्याला ग्लासात ओतलं तर ग्लासाचा आकार, बाटलीत भरलं तर बाटलीचा आकार. पण त्यांचं आयतन म्हणजे व्हॉल्यूम मात्र फिक्स असतं. याचा अर्थ 1 लिटर पाणी ग्लासात असो किंवा मोठ्या पातेल्यात ते 1 लिटरच राहणार. आता याचं कारण काय असेल बरं? ते म्हणजे द्रवाचे कण. हे कण जवळ तर असतात, पण त्यांच्यात घन पदार्थांसारखी अगदी घट्ट मैत्री नसते. ते एकमेकांवरून सहज घसरू शकतात. जसं गर्दीत लोक एकमेकांना जागा देत पुढे सरकतात ना, अगदी तसंच. आणि म्हणूनच तर द्रव पदार्थ वाहू शकतात, म्हणजे फ्लो होऊ शकतात. आणि आता वेळ झाली आहे आपल्या तिसऱ्या आणि सगळ्यात मुक्त अवस्थेला भेटायची, वायू अवस्था म्हणजेच गॅस. वायू पदार्थांचं तर काय सांगायचं. यांना ना ठराविक आकार असतो, ना ठराविक आयतन, म्हणजे नो फिक्स शेप आणि नो फिक्स्ड व्हॉल्यूम. त्यांना जेवढी जागा मिळेल ना तेवढ्या पूर्ण जागेत ते पसरतात. याचं बेस्ट उदाहरण म्हणजे अगरबत्ती. आपण एका कोपऱ्यात लावतो, पण तिचा सुगंध पूर्ण खोलीभर पसरतो की नाही? असं का होतं? कारण वायूचे कण हे एखाद्या मोठ्या मैदानात सुसाट पळणाऱ्या खेळाडूंसारखे असतात. ते एकमेकांपासून खूप खूप लांब असतात आणि प्रचंड ऊर्जेनी कुठेही कशाही वेगाने फिरत असतात. त्यांच्यात एकमेकांबद्दल आकर्षण जवळजवळ नसतंच. तर आता आपण घन, द्रव आणि वायू या तिघांनाही भेटलो. चला, आता पटकन त्यांची एकाच फ्रेममध्ये तुलना करूया, म्हणजे सगळं चित्र एकदम क्लिअर होऊन जाईल. तर बघा, हा तक्ता खूप महत्वाचा आहे. फरक एकदम सोपा आहे लक्षात ठेवायला. घन म्हणजे एकदम शिस्तबद्ध, आकार पण ठरलेला, जागा पण ठरलेली. द्रव थोडेसे लवचिक, जागा तेवढीच घेतात, पण आकार मात्र भांड्यानुसार बदलतात. आणि वायू, ते तर पूर्णपणे स्वतंत्र, ना आकार ठरलेला ना जागा, जिकडे संधी मिळेल तिकडे पसरणार. सोपं आहे ना? पण ह्या तिन्ही अवस्था इतक्या वेगवेगळ्या का वागतात? यामागचं मूळ कारण काय आहे? चला, आता जणू काही आपण एका मायक्रोस्कोपमधून आत डोकावून पाहूया आणि ह्या रहस्याच्या मुळाशी जाऊया. सगळा खेळ आहे त्यांच्या आतल्या कणांच्या मांडणीचा, म्हणजे पार्टिकल अरेंजमेंटचा. घन पदार्थांमध्ये कण एकदम शिस्तीत एकमेकांना चिकटून बसलेले असतात. द्रवांमध्ये ते थोडे मोकळे होतात, एकमेकांवरून घसरू शकतात. आणि वायूंमध्ये तर ते पूर्णपणे मोकळे, एकमेकांपासून खूप लांब, स्वच्छंदी फिरत असतात. कणांमधलं हे अंतरच त्यांचे गुणधर्म ठरवतं. मग सुरुवातीला आपण जो प्रश्न विचारला होता की बर्फाचं पाणी आणि पाण्याची वाफ कशी होते, याचं उत्तर आहे ऊर्जा, म्हणजेच एनर्जी. जेव्हा आपण पदार्थाला उष्णता देतो, म्हणजे हीट देतो,
तेव्हा त्याच्या कणांना ऊर्जा मिळते. आणि ही ऊर्जा मिळाल्यावर ते अधिक जोरात हलू लागतात आणि एकमेकांपासून दूर पडायला लागतात. याचमुळे घन बर्फाचं रूपांतर द्रव पाण्यात होतं आणि द्रव पाण्याचं रूपांतर वायू म्हणजेच वाफेत होतं. तर या संपूर्ण प्रवासात आपण पदार्थांच्या अवस्थांचं रहस्य जवळजवळ उलगडलंच आहे. चला, जाता जाता सगळ्यात महत्वाचे मुद्दे पुन्हा एकदा आठवून घेऊया. तर आज आपण पदार्थाच्या 3 मुख्य अवस्था शिकलो: घन, द्रव आणि वायू, म्हणजे सॉलिड, लिक्विड आणि गॅस. आपण हेही पाहिलं की त्यांचा आकार आणि आयतन कसं वेगवेगळं असतं, आणि या सगळ्याच्या मागे खरं कारण काय आहे ते म्हणजे त्यांच्या कणांची खास मांडणी. आणि शेवटची एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे अवस्था बदलते पण पदार्थ तोच राहतो. बर्फ, पाणी आणि वाफ हे दिसायला कितीही वेगवेगळे असोत, पण ते सर्व एकाच पदार्थाचे म्हणजेच पाण्याचे वेगवेगळे चेहरे आहेत. किती इंटरेस्टिंग आहे ना हे विज्ञान.